हे माझे एकमेव कस्टमर असे आहेत की ज्यांना केकवर मराठीत नाव लिहून हवे असतं आणि आत्तापर्यंत जेवढे त्यांनी माझ्याकडून केक घेतलेले आहेत तेवढ्या प्रत्येक केकवर मी मराठीत नाव लिहून दिलेलं आहे आणि या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान वाटतो आणि हा बदल मी स्वतः पण घडवणार आहे। इथून पुढे जेवढे केक मी माझ्या फॅमिलीसाठी बनवणार त्याच्यावर मी मराठीतच नाव टाकणार आहे। तर चला आता आपण केककडे वळूया। आता हा जो केक आहे तो त्यांनी त्यांच्या मामाच्या बर्थडेसाठी आपल्याकडे ऑर्डर केला होता आणि हा केक आपण पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवत आहे। ज्या दिवशी मला या केकची ऑर्डर आली तेव्हा मी नुकतीच हॉस्पिटलमधून आले होते कारण माझ्या एका डोळ्याला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, मला ब्लर दिसत होता आणि त्याही कंडिशनमध्ये मी हा केक बनवला कारण की हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत। तर इथे मी हा केक एकदम सिम्पली रेडी केलेला आहे आणि ह्याचा फायनल लुक तुम्ही बघाल ना तर खूपच भारी झाला होता। तर मी इथे साईडने ब्रश मारून घेतला, वेविंग्स करून घेतल्या आणि हे जे वर्क करत आहे ते मी स्टार नोझलने आणि मोदक नोझलने करत आहे, याच्यामुळेच खूप लुक छान क्रिएट झाला होता केकला। आणि मधलं वर्क आहे ना ते देखील मी त्याच नोझलने केलेलं आहे। त्यानंतर इथे मी न्यूट्रल जेलने ड्रिपिंग करून घेतलं। ड्रिपिंग केल्यानंतर जे न्यूट्रल जेल वरच्या साईडला राहतं ना ते मी इथे नाईफच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घेतलं आणि त्यानंतर मी बॉर्डर मारून घेतलेली आहे। केकच्या मधल्या डिझाईनवर मी चेरीचा आणि फ्रिंकल्सचा यूज केला होता आणि त्यानंतर मी मराठीमध्ये नाव जे आहे ते फॉन्डंटवर लिहिलं होतं आणि ते मी केकवर लावून घेतलेलं आहे। तर हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।